रात्रभर ठेवला आणि हे फुगून वर आले. तर जरा मला सकाळी घाई होती ना, त्यामुळे मी हे केले. याला छान लुसलुशीत होतात आणि असे जाळ्या पडतात. तर मी आता तुम्हाला करून दाखवते. ढवळून घेत राहायचं. प्रत्येक वेळेला चांगलं ढवळून घेतलं की मग छान जाळी तयार होते. हे बघा, आता मी घातला तर ह्याला बारीक बारीक जाळी पडली आणि आता हा पूर्णपणे उलटा करायला तयार आहे. आता हे दोन्ही बाजूने चांगला शेकून घ्यायचा. लो टू मीडियम गॅसवरच ठेवायचा, म्हणजे हा पूर्णपणे दोन्ही बाजूने चांगला शेकला जातो. ह्याला आंबोळ्या बोलतात. चांगला तयार आहे. या दोन्ही बाजूने पूर्णपणे शेकला आहे. अशा प्रकारे मी सगळं करून या चटणीमध्ये मी हे अशी बारीक वाटून घेतली. नाही थोडी जाडसरच ठेवायची, कारण का तर मी या चटणीमध्ये याला व्यवस्थित करून घेते. याच्यामध्ये 1 वाटी खोबरं, 2 ओल्या मिरच्या भाजून घेतल्या तव्यावर. ह्या पॅनमध्येच भाजल्या मी. आणि त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, हे सगळं वाटून घेतलं याच्यामध्ये. आणि 1 वाटी ओलं खोबरं घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी चिंच, मीठ आणि पाव चमचा साखर ॲड केली आणि ही चटणी वाटून घेतली. आता मी ते सर्व केलं आहे. चटणी आणि आंबोळ्या, याला कोकणात आमच्याकडे आंबोळ्या बोलतात. असं पीठ वापरून आंबवतात पीठ, त्याला आंबोळ्या बोलतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नवीन व्हिडिओ असाच मी घेऊन येत राहणार. त्याच्यासाठी तुम्हाला मला नक्कीच सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला तरी लाईक मारायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हे इकडे मी काल 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं वेगळं साहित्य भिजत घातलं. म्हणजेच 2 वाट्या तांदळाला जी आपण तांदळाची वाटी घेतो त्याच तांदळाच्या मापाने 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ अशा प्रमाणात मी वेगवेगळे भिजत घातले. आणि स्वच्छ धुवून सकाळी 8 वाजता स्वच्छ धुवून रात्री मी 8 वाजता चांगले बारीक वाटून घेतले आणि मग रात्रभर असंच ठेवलं.